एसीच्या थंड हवेत शांत झोपलाय का? तीच एसी एका कुटुंबातील 9 जणांचा जीव घेते. ज्या एसी मुळे आपल्याला थंडावा मिळतो तोच मृत्यूचा सापळा कसा बनतो? तुमच्या या छोट्या चुका मोठ्या संकटाला निमंत्रण देत आहेत. एसीचा कंप्रेसर उन्हापासून दूर ठेवा. बाहेरच्या अतिउष्णतेमुळे कंप्रेसरवर ताण येतो, तो सावलीत राहील अशी व्यवस्था करा. आउटडोर युनिट बंद असताना त्यावर पाणी शिंपडा किंवा त्यावर ओल्या कपड्याने धूळ पुसून घ्या, जेणेकरून तापमान नियंत्रणात राहील. एसी रात्रभर किंवा दिवसभर सलग चालू ठेवू नका. सततच्या वापरामुळे कंप्रेसर तापतो आणि प्रेशर वाढून स्फोट होऊ शकतो. टायमरचा वापर करा आणि मध्येच मशीनला विश्रांतीही द्या. तसेच टर्बो मोड सतत वापरणं टाळा, कारण यावेळी मशीनवर प्रचंड दाब येतो. सर्व्हिसिंग मध्ये आळस तर अजिबात नका करू. दर 15 दिवसांनी फिल्टर साफ करा आणि 600 तासांच्या वापरानंतर प्रोफेशनल सर्व्हिसिंग करून घ्या. स्वस्त मेकॅनिक ऐवजी जरा सर्टिफाईड टेक्निशियन कडून वायरिंग तपासा. व्होल्टेज मधील चढ उतार आणि फॉल्टी वायरिंग हे शॉर्ट सर्किटचं मुख्य कारण असतं. एसीतून विचित्र आवाज येणं, दुर्गंधी किंवा गॅस गळती होत असेल तर दुर्लक्ष करू नका. एसी फक्त रिमोटनेच नाही तर मेन स्विचने बंद करा. ही माहिती तुमच्या ओळखीच्या सर्वांपर्यंत पोहोचवा, कारण सावधगिरी हाच एकमेव बचाव आहे.